मित्रांनो, टाटाने सियारा ईव्हीला लॉन्च केला आहे, जे की डायरेक्ट महिंद्रा BE6 सोबत कॉम्पिटिशन करणार आहे. BE6 पेक्षा कमी प्राइसमध्ये आपल्याला जवळपास 350 हॉर्स पॉवर मिळणार आहे, जे की फॉर्च्युनर लेजेंडर पेक्षाही जास्त टॉर्क देईल. 540 डिग्रीचा सराउंड व्ह्यू मिळणार आहे, ज्यामधून गाडीच्या खाली पण बघू शकतो, जे की लँड क्रुझर सारख्या मोठ्या गाड्यांमध्ये येतं. खास ऑफ रोडिंगसाठी हे फीचर देतं. सियारा ईव्ही आता भारतीय मॅन्युफॅक्चर तर्फे येणारी फास्टेस्ट SUV बनली आहे, जी की 0 ते 100 फक्त 5.8 सेकंदामध्ये जाते. यानंतर आपण या गाडीचं पॉवर स्पेसिफिकेशन बघू, ज्यामध्ये टाटा मोटर्सने 2 बॅटरी बॅकअप दिले आहेत. एक म्हणजे 63 kWh आणि दुसरं म्हणजे 75 kWh, ज्यामध्ये आपल्याला 2 ड्राईव्ह मोडचे ऑप्शन मिळणार आहेत. पहिला सिंगल मोटर रिअल व्हील ड्राईव्ह, ज्यामध्ये मागच्या साईडला एक मोटर असणार, जे तयार करेल 138 हॉर्स पॉवर आणि 315 Nm टॉर्क. म्हणजे आता टाटा सियाराच्या बेस मॉडेलमध्ये पण तेवढीच पॉवर मिळणार. पण जर तुम्हाला ऑफ रोडिंगसाठी जास्त पॉवरफुल पाहिजे, मग या गाडीचं सेकंड ऑप्शनकडे जावं लागणार, ज्यामध्ये आपल्याला ड्युएल मोटर म्हणजे QWD म्हणजे ऑल व्हील ड्राईव्ह, ज्यामध्ये असणार आहे 349 हॉर्स पॉवर आणि 504 Nm इतका टॉर्क. एवढा टॉर्क तर BE6 सोडा फॉर्च्युनरमध्ये पण नाही आहे. टाटा सियारा एवढ्या पॉवरसोबत 0 ते 100 फक्त 5.8 सेकंदामध्ये जाते, जे की यांचे हॅरियर ईव्हीपेक्षाही जास्त आहे. याचमुळे इंडियन मॅन्युफॅक्चरमध्ये सर्वात फास्ट SUV बनलेली आहे. हा पण ॲक्सलरेशन फक्त या गाडीचा QWD व्हेरियंटमध्येच मिळणार आहे, ते पण बूस्ट मोड ॲक्टिव्ह केल्यानंतरच. पण मित्रा, इलेक्ट्रिक आहे म्हटल्यावर रेंज तर येणारच. जशी या कारमध्ये पॉवर आहे तशीच या कारमध्ये बॅटरी पण आहे. तसं मी सांगितलं, यामध्ये 2 बॅटरी बॅकअप आहेत. तर पहिल्या 63 kWhची बॅटरीसोबत कंपनीनं प्रोव्हाइड केलं आहे 535 किलोमीटर. पण या गाडीचं 75 kWhचं मॉडेल घेतलं तर गाडी 665 किलोमीटरची रेंज ऑफर केली जाणार आहे. जर आपण या गाडीचं फास्टर DC चार्जरने चार्ज केली तर ही गाडी 20 ते 80% फक्त 26 मिनिटांमध्ये जाणार आहे. पण जास्त खुश होऊ नका, नॉर्मल चार्जरने ती फक्त 8 ते 10 तासच लावणार आहे. तर आता आपण बघूया या गाडीचं फीचर, जे की खूप चांगलं आहे. जे फीचर्स टाटाने आपल्या हॅरियरमध्ये दिलं आहे ना, सेम तेच फीचर थोडाफार बदल करून सियारामध्ये दिला आहे, ज्यामध्ये ऑटो कार पार्किंग फीचर मिळणार आहे, जे की पहिलं एंडेव्हरमध्ये पण येत होतं. सियारामध्ये आता एक लेवल ॲडव्हान्स केलेला आहे, ते म्हणजे रिव्हर्स कॅमेरा सोबत येणार आहे. सोबत या कारमध्ये आपल्याला सुमोन मोड पण पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे आपण ही गाडी चावीनेच मागे आणि पुढेही करू शकतो, म्हणजे पार्किंगमधून बाहेर पण काढू शकतो. तसंच या गाडीमध्ये आपल्याला 540 डिग्रीचा सराउंडेड व्ह्यू कॅमेरा मिळतो, ज्यामध्ये आपण या गाडीच्या खाली पाहू शकतो, जे की टोयोटा लँड क्रुझरमध्ये येतं. ऑफ रोडिंगसाठी आहे स्पेशल. तर इंटिरियरमध्ये या गाडीत आपल्याला 3 स्क्रीन पाहायला मिळतात. फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिस्प्ले, ड्रायव्हरसोबत को ड्रायव्हरसाठी व्हेंटिलेटेड सीट आणि ॲडजस्टेबल सोबत ड्युएल झोन. यासोबत ड्युएल झोन, फुल्ली ऑटोमॅटिक AC या सेगमेंटची सर्वात मोठी पॅनोरॉनिक सनरूफ आणि 12 JBLच्या स्पीकरचा सेटअप. एअर कॉन्सोल फीचर, ज्यामुळे या कारमध्ये गेम्स पण खेळू शकतो. नंतर वायरलेस चार्जर, पॉवर टेलगेट, लेवल 2 ADAS फीचर, कॅबिन एअर प्युरिफायर. म्हणजे फीचरची लिस्ट एवढी मोठी आहे की ती लोकांना गरज पण नाही. एक्सटेरियर आणि लुक्स बघितलं तर बाकी नॉर्मल सियारासारखीच आहे. ब्लॅक लाईट यामध्ये नाही आहे. हेडलाईट अँड फॉग लाईट पण डिफरंट आहे. साईड प्रोफाईल पण सेम आहे. इम्पॅक्ट ऑलॉय व्हील्स पण सेम आहेत. रिअर साईडला पण सेमच आहे. सो फ्रंटने सोडलं तर बाकी सगळे लुकमध्ये सेमच आहे, काहीच फरक नाही यामध्ये. आता मेन कॉस्ट आणि प्राईस बघू आपण. तर टाटा सियाराची एक शोरूम प्राईस आहे 18,79,000 ते 25,99,000 आहे, ज्यामध्ये आपल्याला 5 व्हेरियंट दिले आहेत: प्युअर रेस, ॲडव्हेंचर, इम्पॉवर D. बाकी या गाडीचं फुल प्राइसिंग लिंक स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. तर ही होती टाटाची ऑल न्यू सियारा ईव्ही. तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.